सद्गुरू संत श्री बाळूमामा यांच्या चरणी साष्टांग प्रतिपाद. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आजही ज्या देवाच्या नावाने चांग भलं चा गजर होतो तो दैवत म्हणजे संत बाळूमामा. मामांचे संपूर्ण आयुष्यच चमत्कारांनी आणि लोककल्याणाने भरलेले होते. पण आज आपण एका अशा सत्य घटनेबद्दल जाणून घेणार आहोत ज्या घटनेने मानवी बुद्धीला चक्रावून सोडले होते. जेव्हा संपूर्ण गाव एका थेंब पाण्यासाठी तळमळत होते, जमिनीला भेगा पडल्या होत्या आणि माणसांसोबत मुकी जनावरही मृत्यूच्या दारात उभी होती. अशा भयंकर दुष्काळात बाळूमामांनी निसर्गाचा नियम बदलून कसा पाण्यात प्रवाह वाहता केला, ही निव्वळ एक कथा नाही, तर एका भक्ताच्या विश्वासाची आणि बाळूमामाच्या अफाट शक्तींची खरी साक्ष आहे. हा चमत्कार कसा घडला, मामाने जमिनीतून पाणी कसं काढलं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भयंकर दुष्काळाचे सावट आणि कोळपे गावाची अवस्था. गोष्ट आहे 20व्या शतकातील. कोळपे आणि आसपासच्या परिसरात त्यावर्षी पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. जून, जुलै, ऑगस्ट महिने संपले तरी आकाशात ढगांचा मागमूस नव्हता. विहीर कोरड्या ठाक पडल्या होत्या. नद्या नाले सुकले होते. गावकऱ्यांकडे पिण्यासाठी पाणी उरले नव्हते. तिथे पिकांची काय गत असणार. शेतातली पिके जळून खाक होत होती. सगळीकडे फक्त धूळ आणि उष्णतेच्या लाटा दिसत होत्या. माणसं कशीबशी लांबून पाणी आणून आपली तहान भागवत होती. पण मुक्या जनावरांची काय. कोळपे गावातील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांची गुरेढुरे पाण्यासाठी हंबरडा फोडत होती. चारा तर नव्हताच, पण पाण्याचा एक थेंबही मिळत नसल्यामुळे गुरे एका मागून एक जमिनीवर कोसळू लागली होती. गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू होत्या. गाव सोडून स्थलांतर करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. संपूर्ण गावात एक भयंकर शांतता आणि नैराश्य पसरली होती. बाळूमामांचे गावात आगमन आणि भक्तांची हाक अशा अत्यंत कठीण आणि संकटसमयी जणू काही साक्षात परमेश्वरच धावून यावा तसे संत बाळूमामा आपल्या शेळ्यांच्या कळपासह कोळपे गावाच्या शिवारात दाखल झाले. मामांचे आगमन म्हणजे गावकऱ्यांसाठी आशेचा एक किरण होता. मामा स्वतः साधे राहणीमान असणारे, डोक्याला फेटा, अंगात घोंगडी आणि हातात काठी घेतलेले अवलिया होते. त्यांच्यासोबत शेकडे शेळ्या होत्या. गावातील काही प्रमुख शेतकरी आणि भाविक मामांच्या दर्शनासाठी धावले. मामा एका झाडाच्या सावलीत बसले होते. गावकऱ्यांनी मामांच्या चरणांवर डोके ठेवले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एका शेतकऱ्याने हात जोडून अत्यंत केविळवाण्या स्वरात म्हटले, मामा, देवा वाचवा आम्हाला. गावात पाण्याचा एक थेंबही उरलेला नाही. माणसांची तहान भागत नाहीये आणि आमची हुबी ढोरं पाण्यासाठी तडफडून मरत आहे. जमीन पूर्ण वाळवंट झाली आहे. तुम्हीच आता काहीतरी चमत्कार करा, नाहीतर आमचा काळ जवळ आला आहे. गावकऱ्यांचे ते दुःख, तो आक्रोश पाहून मामांचे हृदय हेळावले. मामा अंतर्ज्ञानी होते. त्यांनी गावकऱ्यांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यातील करुणा आणि चेहऱ्यावरील तेज काहीतरी वेगळंच सांगत होते. मामांनी आपली काठी जमिनीवर टेकावली आणि काही क्षण शांत राहिले. मामांचा आदेश आणि अद्भुत चमत्कार. काही वेळ शांत बसल्यानंतर मामा अचानक उभे राहिले. त्यांनी हातातील काठी एका विशिष्ट दिशेने दाखवली आणि गावकऱ्यांना म्हणाले, अरे, रडता कशाला. त्या भगवंतावर भरोसा ठेवा. जावा त्या समोरच्या जमिनीच्या तुकड्यांकडे जा. तिथे जी कोरडी पडलेली जागा दिसत आहे तिथे खोदकाम करायला सुरुवात करा. तिथून पाणी नक्की लागेल. मामांनी ज्या जागेवर बोट दाखवले होते ती जागा पूर्णपणे मुरमाड, खडकाळ आणि अत्यंत कोरडी होती. उन्हामुळे त्या जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. तिथे आसपास ओलावाही नव्हता. गावकऱ्यांना सुरुवातीला वाटले की अशा कडक उन्हाळ्यात आणि भीषण दुष्काळात त्या खडकाळ जमिनीतून पाणी कसे काय असू शकते. जिथे खोल विहिरी सुकल्या तिथे या जमिनीच्या वरच्या भागात पाणी मिळणे अशक्य होते. पण मामांचे शब्द म्हणजे गावकऱ्यांसाठी देवाज्ञा होती. मामांवर असणारा अथळ विश्वासामुळे गावकऱ्यांनी जराही उशीर न करता
कुदळ, फावडे आणि घमेली आणली. संपूर्ण गाव तिथे गोळा झाले. मामाने सांगितलेल्या जागेवर गावकऱ्यांनी खोदकाम करायला सुरुवात केली. उन्हाचा तडाखा मोठा होता, तरीही मामांच्या नावाचा गजर करत लोक मनोभावे खणत होती. 1 फूट, 2 फूट, 5 फूट. जसजसे खोदकाम पुढे सरकत होते तसतसे लोकांच्या मनात धाकधूक वाढत होती. कारण जमीन अजूनही पूर्णपणे कोरडी आणि कडक निघत होती. पण गावकऱ्यांनी धीर सोडला नाही. ते बाळूमामांच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत राहिले. आणि अचानक 7 ते 8 फूट खोदल्यानंतर त्या कडक आणि कोरड्या पाषाणातून पाण्याचा एक लहानसा झरा पझरताना दिसला. सुरुवातीला माती मिश्रित पाणी आले म्हणून लोक थांबले, पण काहीच मिनिटात त्या कोरड्या जमिनीतून पाण्याचा प्रचंड मोठा आणि स्वच्छ पांढरा शुभ्र प्रवाह वेगाने वर आला. जमिनीची छाती फाडून गंगा माता प्रकट झाली होती. गावकऱ्यांचा आनंद आणि कृतज्ञता. तो पाण्याचा वेगाने वाहणारा प्रवाह पाहून गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पाणी लागलं असा एक जल्लोष संपूर्ण परिसरात झाला. ज्या जमिनीला पाण्याचा ओलावा मिळणेही कठीण वाटत होते, तिथून पाण्याचा अखंड झरा वाहू लागला. लोकांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली. काहींच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. मुक्या जनावरांचा लगेचच ते पाणी पाजायला लागले. पाण्यासाठी तडफडणाऱ्या त्या मुक्या जीवांना जणू नवीन आयुष्य मिळाले होते. गावकऱ्यांनी आपली तहान भागवली आणि आजूबाजूच्या शेतांसाठीही ते पाणी वरदान ठरले. हा निसर्गाच्या नियमांना बाजूला सरकवणारा एक अद्भुत चमत्कार होता, जो फक्त आणि फक्त बाळूमामांच्या कृपेनेच शक्य होता. सर्व गावकऱ्यांनी धावत जाऊन बाळूमामांच्या चरणी लोटांगण घातले. मामा मात्र नेहमीप्रमाणे अगदी शांत, निगर्वी आणि ध्यानस्थ बसले होते. त्यांनी गावकऱ्यांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले, हे पाणी माझं नाही, त्या वरच्या धन्याचं आहे. त्यांची सेवा करा, मुक्या प्राण्यांना सांभाळा, कधीही कमी पडणार नाही. संत बाळूमामांनी आपल्या आयुष्यात असे अनेक चमत्कार केले, पण कोळपे गावातील दुष्काळात पाणी काढण्याची ही सत्य घटना त्यांच्या अफाट सामर्थ्याची आणि वृद्धतेची साक्ष देते. मामांनी केवळ माणसांचीच नाही तर मुक्या जनावरांचीही तहान भागवून त्यांना जीवनदान दिले. आज बाळूमामा समाधीस्थ होऊन अनेक वर्षे झाली असली तरी त्यांच्या भक्तांच्या हृदयात आणि अशा सत्य कथांच्या माध्यमातून ते आजही जिवंत आहेत आणि आपल्या भक्तांचे रक्षण करत आहे. तुम्हाला बाळूमामांची ही सत्य आणि अद्भुत कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्ही बाळूमामांचे खरे भक्त असाल तर कमेंट्समध्ये बाळूमामांच्या नावानं चांग भलं लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा. आणि अशाच नवनवीन भक्तिपूर्ण आणि बाळूमामांच्या कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करूया. भेटूया बाळूमामांच्या पुढच्या कथेमध्ये. धन्यवाद.